अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरामध्ये लवकरच एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. आणि त्याचा प्रभाव तर पुढे काय होईल ते पाहूयाच. पण सध्या राज्यात 8 ते 10 मे दरम्यान काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. सध्या जर आपण पाहिलं सकाळी सांगितल्याप्रमाणे जो काही कमळाचा पट्टा हा केरळपासून ते इकडे राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत विस्तारलेला आहे. तो सक्रिय आहे आणि त्याच्या आसपासच विदर्भ, त्यानंतर मराठवाड्याचे काही भाग, मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या आसपासचे बरेचसे भाग अंदाजाप्रमाणे आज पाऊस बऱ्यापैकी भागांमध्ये दिसत आहे. आणि येत्या काही दिवसांमध्ये जसं सांगितलं, की सध्या चक्राकार वारे इकडे श्रीलंकेच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहेत आणि या चक्राकार वाऱ्यांपासून लवकरच या भागाच्या आसपास एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे. पण अजूनही ही सिस्टीम कुठे जाईल, किती तीव्र होईल याबाबत मॉडेलमध्ये स्पष्टता नाहीये. हवामान विभागाने सुद्धा अजूनपर्यंत त्याबाबत अपडेट्स दिले नाही, की या ठिकाणी सिस्टीम किंवा चक्रीवादळ बनलं, तर ते कुठे जाऊ शकतं किंवा चक्रीवादळ बनेल का? जेव्हा ते अपडेट येईल तेव्हा आपण तुम्हाला नक्कीच देऊ. पण सध्या काय मॉडेल दाखवतायत, की इकडे तामिळनाडू किनारपट्टीच्या आसपास जाईल. कदाचित हे उत्तर-पूर्वेकडे जाऊ शकतं. काही मॉडेल दाखवतं, की अरबी समुद्रात येईल. अरबी समुद्रात तीव्रता वाढून हे पश्चिमेकडे जाईल. तर काही ठिकाणी मॉडेल दाखवतात, की अजून एक सिस्टम अंदमान समुद्राच्या आसपास बनेल. पण अजूनही कन्फर्मेशन नाहीये. त्यामुळे आपण सांगत नाही, की या ठिकाणी फक्त एवढंच की कमी दाबाचं क्षेत्र साधारणतः श्रीलंकेच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, हे कन्फर्म आहे. त्याच्यामुळे राज्याच्या दक्षिण भागांमध्ये पाऊस थोडाफार प्रमाणात पडेल किंवा दक्षिण भारताकडे पाऊस वाढलेला राहील आणि जो आज राज्यात पाऊस पडतोय तो कमी दाबाचं क्षेत्र जे काही कमी दाबाचं क्षेत्र नाही, तर कमी दाबाचा पट्टा जो काही सक्रिय झालता, तर त्याच्या आसपास हे पावसाचे ढग दाटलेले आहेत. जसा अंदाज दिला होता त्याप्रमाणे विदर्भ, मराठवाड्याचे दक्षिण भागाकडे पावसाचे ढग आहेत. त्यानंतर इकडे मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या आसपासचे भाग आहेत. अपेक्षेप्रमाणे या भागांमध्ये पाऊस आहे आणि इतर ठिकाणी जसं सांगितले स्थानिक ढगनिर्मिती होऊन कुठेतरी पाऊस होईल, तर कुठे-कुठे स्थानिक ढगनिर्मिती झाली आणि हलक्याशा पावसाच्या नोंदी सुद्धा झालेल्या आहेत. सॅटेलाइट इमेजेस साधारणतः 3:30 पावणे 4 वाजताच्या आसपासचे आहे. आत्तापर्यंत जे काही ढग आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोल्हापूर घाटाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पोहोचलेले आहेत. वादळी वाऱ्यासह पाऊस काही ठिकाणी सक्रिय आहे. काही ढग इकडे रत्नागिरीचे भाग आहेत आणि त्याला उचलत साताऱ्याचा घाटाचा भाग या ठिकाणी आहेत. काही ढग महाडपासून भोरच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत आणि काही ढग इकडे पुण्याच्या घाटापासून ते रायगडचा त्याला लागून असलेला भाग आणि ठाणे, पालघरचं त्याला लागून असलेले जे काही भाग आहेत घाटाचे या ठिकाणी आहेत. पण आता यांची तीव्रता कमी होत आहे. मुंबईपर्यंत हे ढग जास्त पाऊस देणारे नसतील. मुंबईपर्यंत ढगाळ वातावरण काही प्रमाणात पोहोचू शकतं किंवा धुळीची वादळं पोहोचू शकतात. पण पाऊस मात्र विशेष या ढगांमधून होईल असं सध्या वाटत नाहीये. असेच काहीसे ढग इकडे नागपूर, भंडारा, त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावतीच्या काही भागांमध्ये पाहायला मिळत आहेत. काही ढग इकडे सोलापूर, धाराशिवच्या दक्षिण भागापर्यंत आतापर्यंत आलेले आहेत. तर काही ढग इकडे लातूर, नांदेडच्याही भागांमध्ये दिसत आहेत. दुपारी सुद्धा नांदेडच्या दक्षिण भागांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाण्याच्या एक दुसऱ्या भागामध्ये स्थानिक ढगनिर्मिती होऊन पाऊस झाला. ही स्थिती नाशिकच्या एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होऊन काही प्रमाणात पूर्वेकडे पाऊस झाला आणि पश्चिमेकडे बऱ्यापैकी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. नंदुरबार, धुळ्याच्या एक दुसऱ्या ठिकाणी सुद्धा पाऊस झाला आणि नवीन ढगनिर्मिती इकडे सांगलीच्या काही भागांमध्ये दिसते. त्या ठिकाणी नवीन मेघगर्जनेचा ढग विकसित होईल. एकूणच आज रात्री आपण सर्वात प्रथम जिल्हे पाहूयात. तर सिंधुदुर्ग, बेळगावचे काही भाग असतील, रत्नागिरी, सातारा, रायगड, पुण्याच्या घाटाच्या आसपासचे भाग, ठाणे, पालघरचे पूर्वेकडील भाग थोडासा पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर सोलापूर, धाराशिवचे दक्षिण भाग, लातूरच्या एक दुसऱ्या भागामध्ये थोडाफार पाऊस अपेक्षित आहे. सांगली जिल्ह्यातही पावसाची शक्यता दक्षिण भागामध्ये दिसते. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळच्याही काही भागांमध्ये रात्रीसाठी पावसाची शक्यता थोड्या प्रमाणात दिसते. इकडे बुलढाणा, अकोला, जालना असेल ढगाळ वातावरण जास्त आहे. विशेष मोठा पाऊस नाही. एक दुसऱ्या ठिकाणी झाला तर हलके थेंब होऊ शकतात किंवा थोडेसे वादळी वारे वाहतील. एकूणच तालुके जर आपण पाहिले तर सावंतवाडी, दोडामार्ग हा भाग आहे. कणकवली अ, याच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता दिसते. त्यानंतर सांगितलं की महाडच्या आसपास पावसाचा ढग आहे. इकडे त्याला लागून असलेलं इकडे महाबळेश्वर, खेड, पोलादपूर या भागामध्ये सुद्धा थोडासा पावसाचा ढग दिसतोय. त्यानंतर हलके पावसाचे ढग शहापूर, मुरबाड या भागांमध्ये दिसतायत. कर्जतच्या काही भागांमध्ये थोडाफार पाऊस दिसतोय. या व्यतिरिक्त पश्चिमेकडे आता जास्त ठिकाणी पाऊस न फक्त घाटाच्या आसपास आणि त्याला लागून असलेल्या कोकणाच्या भागात थोडाफार पावसाची शक्यता ही रात्रीसाठी आहे. त्यानंतर चंद्रपूरमधील बऱ्यापैकी भाग असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया बऱ्यापैकी भागांमध्ये रात्री पाऊस होणार आहे. आणि हे जे काही मराठवाड्यातील ढग आहेत ते आता थोड्या वेळाने विरून जातील.
सांगलीत जर पाहिलं तर सांगलीचा मिरजच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्यासाठी वातावरण अनुकूल बनत आहे. यानंतर पुढील काही दिवसाचा अंदाज पाहिला तर उद्या 8 तारखेला आपल्याला जी शक्यता दिसते ती अशी की अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली या ठिकाणी मेघगर्जना आणि पाऊस होण्याची शक्यता बऱ्यापैकी दिसते. त्यानंतर कोल्हापूर घाट, बेळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा लागून असलेला भाग, रायगड, पुण्याच्या घाटाकडील भाग, सातारच्या घाटाकडील भाग या भागामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर, मुंबईचा भाग असेल, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, परभणी, हिंगोली, बीड, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व किंवा पुण्याचे बऱ्यापैकी भाग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होऊन हलक्या पावसाची शक्यता दिसते. हा पाऊस खूप मोठ्या क्षेत्रावरती पडणार नाही. काही ठिकाणी ज्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होतील त्याच भागांमध्ये तो थोड्याफार प्रमाणात पडेल. त्यानंतर जर आपण 9 तारखेची शक्यता पाहिली, तर 9 तारखेला सुद्धा नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बेळगाव, कर्नाटकचे लगतवर्ती भाग आणि तेलंगणाचा भाग. या भागामध्ये 9 तारखेला सुद्धा मेघगर्जना आणि पाऊस होण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. पण याही ठिकाणी सार्वत्रिक पाऊस नसेल. पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, जालना हा जो भाग आहे किंवा वर्धा या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवा. मोठ्या क्षेत्रावर जरी पाऊस नसला तर एखाद्या भागामध्ये स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होईल. त्यातल्या त्यात जी शक्यता दिसते ते साधारणतः इकडे घाटाचा भाग असेल नाशिक, पुण्याचा घाटाचा भाग आणि इकडे सातारापासून बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, अमरावती या ठिकाणी थोडीशी शक्यता दाट आहे. इतर भागांची तुलनेत. पण याही ठिकाणी असं नाही की सगळीकडेच पाऊस होईल. एक दुसऱ्या भागामध्येच पावसाचा अंदाज आहे. 9 तारखेनंतर 10 तारखेचा पाऊस पाहिला तर 10 तारखेला चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणी एक दुसऱ्या भागामध्ये थोडाफार पाऊस होण्याची शक्यता राहील. नंतर सातारा, सांगली, कोल्हापूरचे एक दुसरे भाग, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूरचे एक दुसरे भाग किंवा नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरचे दक्षिणेकडील एक दुसरे भाग. या ठिकाणी स्थानिक ढगमिती झाली तर थोडासा गडगडाट होईल, नाहीतर जास्त शक्यता नाही. तापमान वाढ विशेष करून 9 तारखेपासूनच आपल्याला दिसेल आणि 10 तारखेपर्यंत राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये तापमान वाढलेलं असेल. सध्या जे तापमान आहे त्याच्या तुलनेत 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होईल. बऱ्यापैकी भागांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाईल. काही ठिकाणी 42-44 पर्यंत सुद्धा जाईल. कदाचित येत्या आठवड्याच्या काळामध्ये जळगाव, बुलढाणाचे उत्तर भाग, अकोल्याचे काही भाग असेल, अमरावतीचे काही भाग असेल, तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअस किंवा एखाद्या वेळेस त्यापेक्षा जास्त जाण्याची शक्यता राहील. म्हणजे उष्णतेची लाट सदृश स्थिती राज्यात येणार आहे. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, लातूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमार्ग, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे हवामान विभागाने. तर नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा पूर्व, पुणे पूर्व, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा. इतर ठिकाणी इशारे नाहीत. 9 तारखेचे इशारे पाहिले तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. तर नांदेड, लातूर, धाराशिव हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड उष्ण आणि दमट हवामान. इतर ठिकाणी इशारे नाहीत आणि तिथून पुढच्या दिवसासाठी सुद्धा 4था आणि 5वा दिवस असेल, त्या दिवसांसाठी सध्या तरी इशारे दिलेले नाहीत. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेजला फॉलो करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.